52 जागा मिळणार, शिंदे काय करणार? महायुतीत एकनाथ शिंदेंची कोंडी. मुंबईतल्या मराठी पट्ट्यासाठी शिंदे सेना आग्रही. महायुतीसाठी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक प्रतिष्ठेची आहे. भाजप आणि शिंदे सेना दोन्ही पक्ष जास्त जागांसाठी आग्रही असल्यामुळे जागा वाटपावरून तिढा आहे. भाजपला 227 जागांपैकी किमान 150 ते 175 जागा लढवायच्या आहेत, तर शिंदे सेनेलाही जागा वाटपात सन्मानपूर्वक वाटा हवाय. मराठी बहुल भागातल्या जागांवरही त्यांचा दावा आहे. मात्र या संदर्भात झालेल्या बैठकीत भाजपनं शिंदे सेनेला अवघ्या 52 जागांचा प्रस्ताव दिल्याची माहिती समोर आली आहे. लालबाग, परळ, दादर, माहीम, भायखळा आणि कुलाबा या जागांवर भाजप शिंदे सेनेनं दावा केलाय. या भागामध्ये शिवसेनेची पारंपरिक ताकद असल्याचा शिंदे सेनेचा दावा आहे. संघटनात्मक बांधणी आणि स्थानिक संपर्काच्या जोरावर त्या जागा आपल्यालाच मिळायला हव्यात, अशी भूमिका शिंदे सेनेनं घेतली आहे. मुंबई महापालिकेवर महायुतीचा महापौर बसेल असा दावा महायुतीचे नेते वारंवार करत असले तरी जागा वाटपावरून मात्र रस्सीखेच होण्याची शक्यता जास्त दिसतीये. 2017 साली मुंबईत शिवसेनेचे 84, भाजपचे 82 नगरसेवक निवडून आले होते. त्यातील 47 नगरसेवक ठाकरेंची साथ सोडून एकनाथ शिंदे यांच्याकडे आलेत. त्यामुळे ठाकरे गटाच्या माजी नगरसेवकांच्या जागांवरही शिंदे सेना आग्रही आहे. गेल्या निवडणुकीत जिंकलेल्या जागांसह अन्य वॉर्डातही भाजप आपले उमेदवार उभे करण्याची शक्यता आहे. त्यामुळे महायुतीत पेच आहे. मुंबईत शिंदे सेनेनं मागितलेल्या जागांवर हिंदुत्ववादी मतांच्या जोरावर भाजपही हक्क सांगतोय. गेल्या काही वर्षात मुंबईतील काही मतदारसंघांमध्ये भाजपची ताकद वाढली आहे. शहरी मतदार, व्यापारी वर्ग आणि मध्यमवर्गीय भागांमध्ये भाजपचा प्रभाव वाढल्याचा दावा पक्षाकडून केला जातोय. महायुतीमधील जागा वाटपाची ही कोंडी कशी फुटणार, एकनाथ शिंदे नमतं घेणार का, याकडेच आता सगळ्यांचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.